नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सायन्स कन्सेप्ट अकॅडमी तर्फे आपलं स्वागत आहे। आज आपण सायन्स सेकंडचा पहिला चॅप्टर हेरिडिटी आणि इव्होल्यूशन सुरू करणार आहोत। आता हे दोन्ही विषय आणि शब्द आपल्याला चांगल्या ओळखीचे आहेत। हेरिडिटी म्हणजे काय आणि इव्होल्यूशन म्हणजे काय, तर आपण इव्होल्यूशनचा पार्ट नंतर बघू। आज आपण सुरुवातीला हेरिडिटी विषयी माहिती घेऊ। हेरिडिटी म्हणजे आनुवंशिकता आणि आनुवंशिकता म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत गुणधर्म संक्रमित होणं। आपल्याला माहिती आहे, आता तुम्ही बघा, तुमच्या घरात चर्चा होते, एखादं बाळ जन्माला आलं, अरे हा आजीसारखा दिसतो, वाईसारखा दिसतो, पप्पासारखा दिसतो, बहिणीसारखा दिसतो, कोणासारखा तरी तो बाळ दिसत असतो। मग असं का होतं? कारण त्याच्यामध्ये मागच्या पिढीतील गुणधर्म कॅरी ऑन झालेले असतात। तर याला म्हणतात आनुवंशिकता किंवा हेरिडिटी। मग हेरिडिटी अशी कशी होते, घडते कसं, याच्याबद्दलची बरीच गूढ आपल्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्न आणि मेहनत करून आपल्यासमोर उलगडून दिलेत। त्याच्याबद्दलच आपल्याला थोडक्यात आता अभ्यास करायचा आहे। त्याच्यापूर्वी आपल्या पुस्तकात दिलेले जे कॅन यू रिकॉल आहे, त्याचे काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तर मी ते लिहून दिलीत, आपण ती डिस्कस करू। मी प्रश्न लिहिले नाही आहेत, फक्त उत्तरांमधलं नेमकं माहिती दिलेली आहे। प्रश्न पहिला आहे, विच कॉम्पोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स? सो विच कॉम्पोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस? सेल्युलर न्यूक्लियस मध्ये काय असतं? आता आपल्याला सेल माहितीये, सेल मधलं न्यूक्लियस माहितीये। तर न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम असतो। तो क्रोमोझोम जो न्यूक्लिक ऍसिड पासून बनलाय आणि प्रोटीन पासून, तो हेरिडिटरी कॅरेक्टर्स कॅरी ऑन करतो आणि मग पुढच्या पिढीत ते ट्रान्सफर होतं। सो द मेन कंपोनेंट रिलेटेड टू हेरिडिटी इज द क्रोमोझोम मेड अप ऑफ न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन विच इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस। सो दुसरा प्रश्न आहे आता, what do we call to the process of transfer of physical and mental character from parent to progeny? आता कुठली प्रोसेस आहे जी फिजिकल आणि केमिकल प्रोसेस, फिजिकल आणि मेंटल प्रोसेस कॅरेक्टर ट्रान्सफर करणारी, जी पॅरेंट कडून पुढच्या पिढीला, ऑफस्प्रिंगला किंवा प्रोजेनीला कॅरेक्टर ट्रान्सफर करते, तिला आपण मराठीमध्ये आनुवंशिकता आणि इंग्लिशमध्ये हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स असं म्हणत असतो। मग हे सगळी जी प्रोसेस करतात, याचं जे युनिट आहे बेसिक ते कुठलं आहे? त्याच्याविधी प्रश्न आहे, विच आर कंपोनंट्स ऑफ द डीएनए मॉलिक्यूल? तर डीएनए हा शब्द तुम्ही आता ओळखीचा आहे तुमच्या, डीएनए टेस्ट वगैरे असं तसं आपण वेगवेगळ्या पिक्चर, सिनेमा याच्यात हे शब्द ऐकतो। हा डीएनए टेस्ट काय आहे ते तर आपण डिटेल पुढे बघूच, म्हणजे या चॅप्टरमध्ये नाही पण पुढे आहे ते। पण डीएनए काय असतो याच्याबद्दल डिटेलही आता आपल्याला शिकायचंय। पण थोडक्यात म्हणजे डीएनए, व्हॉट आर द कंपोनंट ऑफ डीएनए? तर डीएनए इज डबल हेलिकल स्ट्रँड, दुहेरी असं एक स्ट्रँड आहे, विच कन्सिस्ट डीऑक्सीरायबोज शुगर, फॉस्फरिक ऍसिड अँड पेयर्स ऑफ नायट्रोजनस बेस। मग पेयर्स ऑफ नायट्रोजनस बेस म्हणजे प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स, ऍडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन, हे सगळं आपण पुढे बघूच। मग हे सगळं करण्यापूर्वी आपल्याला हिस्ट्री बघायची आहे की कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी या सगळ्या कामामध्ये आपल्याला मदत केली आहे। अगदी सुरुवातीपासून त्यांनी काय काय केलं तो इतिहास आपल्याला थोडक्यात बघायचा आहे। हिस्ट्री ऑफ हेरिडिटी सायन्स अँड जेनेटिक। सो हेरिडिटी सायन्स म्हणजे जेनेटिक्स आहे, त्याचा इतिहास आपल्याला बघायचा आहे। मी ते पुस्तकात आपल्याला छान दिलंय एका पॅराग्राफमध्ये, पण मी ते नुसतं पॉइंट वाईज समोर लिहिलंय तुम्हाला सोपं पडावं म्हणून, आणि तो हे पण लिहून घ्यायचं बरं का। आता प्रत्येक वेळेस मला सांगायला लावू नका, हे आपल्या नोट्स तयार होतील आणि अभ्यास करताना आपल्याला कामाला येईल। ऍक्च्युली आपण शिकतोय तेच खूप थोडं थोडं आहे, आणखी खूप डिटेल तर आपण जातच नाही, एवढं तरी कमीत कमी आपल्या लक्षात राहिलं पाहिजे। ओके,
तर सगळ्यात पहिले शास्त्रज्ञाचं नाव ग्रेगर जॉन मेंडेल. 1886 मध्ये त्यांनी काम केलंय. ही वॉज द पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक. जे आधुनिक जेनेटिक सायन्स आहे त्याचं पहिल्यांदा पायोनियर म्हणजे जो सुरुवातीला त्यांनी काम सुरू केलं तो शास्त्रज्ञ, त्याचं नाव आहे ग्रेगर जॉन मेंडेल. त्यांनी हे काम करताना पी प्लांटचा विचार केला होता आणि त्याचा अभ्यास करून इनहेरिटन्स सायन्स आपल्या समोर आणली. इयत्ता 9वीत आपण पाहिलं इन द क्लास ऑफ 9th आपण त्याचे प्रयोग पाहिलेत. 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर त्यांनी कसे क्रॉस केले तेही आपण पाहिलंय आणि त्याच्यातून आपण डायहायब्रिड आणि मोनोहायब्रिड क्रॉस याचा पण थोडक्यात अभ्यास केलाय. आपल्याला ते माहिती आहे, पण आता आपल्याला ते सगळं डिटेल काही बघण्याची गरज नाही. एवढं लक्षात ठेवायचं की ग्रेगर मेंडेल हे पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक सायन्स आहे आणि त्यांनी पी प्लांटचा क्रॉसिंगचा अभ्यास करून कसे कॅरेक्टरिस्टिक पुढच्या पिढीत ट्रान्सफर होत असतील याच्याबद्दलची थेरीज मांडलेल्या आहेत आणि त्या थेअरीचा अभ्यास करून आपल्याला बराच पुढचा अभ्यास सोपा गेलाय. त्याच्या पुढे जाऊन ह्युगो डे वॅरिस यांनी 1901 अभ्यास केला रिझन्स बिहाइंड सडन चेंज बाय म्युटेशनल थेरी. आता असं होतं की शिस्तीत एखादी गोष्ट चालू असते. आपण डायहायब्रिड मोनोहायब्रिड क्रॉस केलं. आता आपल्याला माहिती आहे की त्यांचा फेनोटायपिक रेशो जेनोटायपिक रेशो असा येणार तसा येणार हे प्रेडिक्टेड आहे. पण कधी कधी काय होतं अचानक एखादं जे न्यू जनरेशन ऑफस्प्रिंग आहे प्रोजेनी आहे तर एक्सपेक्टेड चेंज येत नाही तर अचानक वेगळे काहीतरी सडन चेंज दिसतात. मग त्याच्या मागचं कारण काय हा प्रश्न सगळ्यांना पडला. मग त्याची उत्तरं म्युटेशन थेरी या थेरीच्या द्वारे ह्युगो डॅव्हिसनी आपल्याला दिलेले की जीनमध्ये काहीतरी सडन चेंज होतो आणि त्याच्यामुळे असे अचानक होणारे बदल ऑफस्प्रिंग म्हणजे किंवा बेबीमध्ये दिसतात. आता पुढचं शास्त्रज्ञ तिसऱ्याचं नाव आहे वॉल्टर अँड सुटन. त्यांनी 1902 साली काम केलंय. तर जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक काय आहेत हे आपल्याला थोडं थोडं माहिती होतं. म्युटेशनल थेरीची पण थोडक्यात माहिती झाली होती. पण जे क्रोमोझोम असतात ते जोडी जोडीने काम करतात. पेअर्ड क्रोमोझोम इन द सेल ऑफ ग्रॉसहॉफर ऑब्झर्व्ड फर्स्ट टाइम बाय द वॉल्टर अँड सुटन. तोपर्यंत ते काही कोणाला माहिती नव्हतं की क्रोमोझोम्स हे पेअर्सनी असतात. फर्स्ट टाइम इट इज ऑब्झर्व्ड बाय वॉल्टर अँड सुटन. म्हणजे हळूहळू बघा आपली हेरिडिटीमध्ये कशाचा अभ्यास करताना वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या मेहनतीने आपण पुढे पुढे जात आहोत. त्याच्या पुढे 1944 मध्ये ओस्टवाल्ड, अवेरी, मॅकलीन मॅकॅर्थी अँड कोलिन मॅकलिओन यांनी ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव अ DNA as a genetic material except virus. आता ओस्टवॉल्ड मी पुन्हा सांगते, अव्हॅरी, मॅकलीन मॅकॅर्थी, कोलिन मॅकलिओन यांनी काय प्रूव्ह केलं. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सगळे सजीव त्यांच्या सेलमध्ये DNA असं एक जेनेटिक मटेरियल असतं की जे त्या स्पेसिसचं जेनेटिक कॉम्बिनेशन पजेस करतं, सांभाळून ठेवतं आणि पुढच्या पिढीत ते ट्रान्सफर करतं. त्याच्यातून न्यू जनरेशन मध्ये वेगवेगळी व्हरायटी येते. फक्त त्यांना ते व्हायरसेसमध्ये सापडलेलं नाही. आता हे एक अत्यंत महत्वाचं काम या तिघांनी केलेलं आहे. त्याच्या पुढे फ्रान्कॉइस जॅकॉब आणि जॅक मोनार्ड 1961 यांनी प्रोटीन सिंथेसिसचं मॉडेल तयार केलं
आणि त्यासाठी त्यांनी बॅक्टेरियल सेलमधल्या डीएनएचा वापर केलेला आहे. तर प्रोटीन सिंथेसिससाठी डीएनएच्या मदतीने बॅक्टेरियल सेलमध्ये ते कसं केलं जाईल त्या प्रोसेसचं पहिलं मॉडेल प्रपोज करणारे शास्त्रज्ञ होते फ्रँकोइस जॅकॉब आणि जॅक मोनार्ड. हे सगळी माहिती आपल्या पुस्तकात पहिल्या पेजवर दिली आहे, फक्त मी ती एक्सप्लेन केलेली आहे. या सगळ्या अभ्यासाचा आपल्याला इतका फायदा झाला की आपण आपल्या पुढच्या सायन्समध्ये, जेनेटिक सायन्समध्ये याचा खूप प्रोग्रेस त्याच्यामुळे झाली. मग कुठले थोडक्यात आपण त्या प्रोग्रेस बघू. नंबर 1, जेनेटिक कोड्स हिडन इन डीएनए वेर अनकवर्ड. आता डीएनए मध्ये आपला जो डीएनए आहे त्यात वेगवेगळे जेनेटिक कोड लपलेले असतात आणि तेच कोड पुढच्या पिढीत एक्सप्रेस होण्यासाठी प्रोटीन सिंथेसिस होतं आणि वेगवेगळे कोड्स एक्सप्रेस होतात आणि न्यू कॅरेक्टर्स ऑफस्प्रिंग मध्ये येतात. मग ते जे हिडन जेनेटिक कोड होते, जेनेटिक कोड विच आर हिडन इन अ डीएनए वेर अनकवर्ड, म्हणजे ते ऑब्झर्व केले गेले, ओपन झाले, कळायला लागले. त्यामुळे त्याचा अभ्यास करून पुढचं काम सोपं गेलं. द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी इमर्ज. मग आता आपण नॅचरली तर जेव्हा पुढची जनरेशन तयार होते तर डीएनएचं रिकॉम्बिनेशन तर होतच आपोआप. डीएनएचं म्हणजे त्यातल्या काही ठराविक कॅरेक्टरिस्टिकचं नेचर जे चूज करतं ते. पण आता आर्टिफिशियली मुद्दामही प्रयोगशाळेत ते चूज करून रिकॉम्बिनंट करण्याची टेक्निक सुद्धा जेनेटिक सायन्सने इमर्ज केली आणि अशा पद्धतीने इट हॅज वास्ट स्कोप इन जेनेटिक इंजिनिअरिंग. आज जेनेटिक इंजिनिअरिंग इतकं प्रोग्रेसिव्ह आहे की आपण जीन्सच्या आतील सगळे घटक सहज बघून त्यात बदल करू शकतो. पण आता बेटा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना कोरोनाचं आव्हान आपल्यासमोर आहे, कारण त्याच्यात म्युटेशन म्हणजे सतत बदल करण्याची प्रवृत्ती आहे. तर सायन्स आपण खूप पुढे नेतोय, विज्ञान आपल्याला आणखी वेगवेगळ्या अभ्यासाचं अपील करतंय. असो, चला आपण आता पुढे जाऊ. युजेस ऑफ द सायन्स ऑफ हेरिडिटी. तर युजेस याचे काय काय फायदे आहेत आपल्याला आपल्या सामान्य जीवनात. नंबर 1, डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. आपण मागच्या वर्षी 9वीला पाहिलं होतं काही अनुवंशिक आजार असतात, सो डायग्नोसिस करणं, मग डायग्नोसिस झाल्यावर ट्रीटमेंट करणं हे पण केलं जातं या सायन्सच्या मदतीने. त्याचबरोबर ते होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन करण्याची पण काळजी घेतली जाऊ शकते. त्यानंतर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज अँड अॅनिमल्स अँड प्लांट्स. आता काही काही अॅनिमल आणि प्लांटच्या व्हरायटी मुद्दाम तयार करायच्या की ज्यांच्यात सुटेबल कॅरेक्टर आहेत आणि ज्याच्यामुळे उत्तम प्रतीचे प्लांट्स मिळतील, जास्त भाज्या फळं आणि त्याला धान्याचं मिळू शकेल तसं, किंवा एक्सटिंक्ट होणारे अॅनिमल्स आहेत किंवा आणखी उपयुक्त काही प्राणी सुंदर दिसण्यासाठी किंवा कुठल्याही आपल्या उपयोगासाठी येणारे आपल्या इच्छित कॅरेक्टर असलेले अॅनिमल्स आणि प्लांट्स तयार करण्याचं काम या सायन्सच्या मदतीने होतं. आणि इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर यूज. मग आता मायक्रोब्सचा वापर इंडस्ट्रियल प्रोसेसेसमध्ये खूप होतो, हे आपण आपल्या पुढच्या एका चॅप्टरमध्ये डिटेल बघणार आहोत. आणि हे मायक्रोब जे आहेत ते अतिशय मूर्ती त्यांची लहान आहे, पण त्यांचं काम इतकं मोठं आहे की आपण अवाक होऊन जातो, आपल्याला खूपच आश्चर्य वाटतं. या सगळ्यामध्ये पण त्यांच्यातल्या जीन्सचा वापर करून, जेनेटिक सायन्सचा वापर करूनच आपण वेगवेगळ्या गोष्टी शोधलेल्या आहेत. हे आपल्या जेनेटिक सायन्सचं इम्पॉर्टन्स आहे. आपण आता फक्त इंट्रोडक्शनच बघतोय. आता आपण जे तुम्हाला मी सांगितलं होतं की डीएनएच्या स्ट्रक्चरचा तुम्ही अभ्यास करा, वाचा, जे आपण इयत्ता 9वीत पाहिलं होतं. आता आपण ते बघू पुढे. डीएनए स्ट्रक्चर वॅटसन अँड क्रिक मॉडेल जे 1953 मध्ये काढलं गेलं
ते सगळ्या जगाला मान्य आहे. त्याचे काही मी इथे फीचर्स लिहिलेत, तुम्हाला समजावून सांगते. तुम्ही फिगर मागच्या वर्षीच्या पुस्तकात पण आहे आणि मी या व्हिडिओच्या शेवटी ती फिगर देणार आहे, मग ती तेव्हा बघून घ्या. मेन फीचर्स ऑफ द डीएनए: 2 parallel chains of polynucleotide twisted to form double helix. आपण ते जाणतो की दुहेरी असे 2 डबल हेलिक्स इथे होतात आणि त्याच्यातून 2 parallel chain of polynucleotides ट्विस्टेड फॉर्म तयार होतो. तर एक मोनोन्यूक्लियोटाइड पासून तिथे अनेक पॉलिन्यूक्लियोटाइड तयार होतात. सेकंड इज हेलिकल स्ट्रँड हॅव अ शुगर डेऑक्सी रायबोज शुगर असते ती आणि फॉस्फेटची चेन असते. म्हणजे जे 2 आपण असे स्पायरल स्ट्रँड बघतो ते बंद केलंय का, तर जे डबल हेलिक्स स्ट्रक्चर असतं ते डिऑक्सी रायबोज शुगर आणि फॉस्फेट बॉन्डनी बनलेलं असतं. त्याच्यामध्ये हे सगळं आउटसाइडला असतं, ऑन द आउटसाइड. त्याच्यामध्ये आपण जसं एखाद्या शिडीच्या पट्ट्या असतात तशा प्युरिन्स आणि पेरिमिडिनच्या पट्ट्या इनर साइड ऑफ द हेलिक्स असतात. व्हॉट इज द प्युरिन? प्युरिन्स आर द ऍडेनिन, आपण त्याला ए म्हणू, कॅपिटल ए, आणि ग्वानिन त्याला कॅपिटल जी म्हणू. आणि पेरिमिडिन म्हणजे सायटोसाइन कॅपिटल सी आणि थायमिन कॅपिटल टी. तर डबल हेलिक्स स्ट्रक्चर डिऑक्सी रायबोज शुगर आणि फॉस्फेट बॉन्डनी बनलेलं आहे आणि मध्ये प्युरिन आणि पेरिमिडिनचं पायऱ्या असल्यासारखं स्ट्रक्चर आहे, आपण ते बघतो. त्याच्यामध्ये आता आपण जोड्या बघणार आहोत. बोथ द पॉलिन्यूक्लियोटाइड हेलिक्स स्ट्रँड remain held together by hydrogen bond between specific pair of purines and pyrimidine. म्हणजे आपण असे डबल हेलिक्स बघतो, ते डबल हेलिक्स जे ते एकमेकांना जोडण्यासाठी हायड्रोजन बॉन्डचा वापर केला जातो आणि त्या हायड्रोजन बॉन्ड मध्ये जे प्युरिन आणि पेरिमिडिन असतं ते कसं आहे ते आपण आता पुढे बघू. देर आर 2 हायड्रोजन बॉन्ड्स बिटवीन ए अँड टी, ऍडिनिन आणि थायमिन. बघ कसा बॉन्ड आहे, डबल बॉन्ड. आता पुढे आपण बघू. देर आर 3 हायड्रोजन बॉन्ड्स बिटवीन जी अँड सी, ग्वानिन अँड सायटोसिन, ऍडिनिन अँड थायमिन आणि ग्वानिन अँड सायटोसिन, ए टी अँड जी सी. AT लक्षात ठेवायचं आणि GC लक्षात ठेवायचं. There are complementary 2 chains, A bonded with T or T bonded with A and G bonded with C or C bonded with G. म्हणजे असं पक्का असं लक्षात नका ठेवू की A आधी मग T नंतर, असं नाही. ऍडिनिन आणि थायमिन मध्ये ऍडिनिन आधी थायमिन नंतर किंवा थायमिन आधी ऍडिमिन नंतर असंही असू शकतं आणि ग्वानिन आधी सायटोसिन नंतर आणि सायटोसिन आधी आणि ग्वानिन नंतर असंही ते असू शकतं. AT लक्षात ठेवायचंय म्हणजे आत्माराम आणि तुकाराम. मग AT लक्षात राहिलं की GC आपोआप लक्षात राहीलच. आता हा जो पुढे बघा आपण, सिक्वेन्स ऑफ 1 चेन डिटरमाइन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन ऑर्डर. आता एक जी खूप लॉंग चेन आहे त्यातला जो क्रम आहे तो जर ऍडिनिन आणि थायमिनचा असेल तर मग ग्वानिन आणि सायटोसिनचा पण त्याच क्रमाने येतो, ते आपण फिगरमध्ये बघू. बोथ स्ट्रँड रिमेन सेपरेट बाय 20 एंगस्ट्रॉम डिस्टन्स. जे 2 स्ट्रँड आहेत एकीकडे आणि एकीकडे डबल हेलिक्सचं, त्यांच्यात डिस्टन्स आहे 20 एंगस्ट्रॉम. कॉइलिंग ऑफ डबल हेलिक्स इज राइट हँडेड अँड कम्प्लीट टर्न ऑकर्स एव्हरी 34 एंगस्ट्रॉम. म्हणजे एक
एक स्ट्रँडचा जो पीळ आहे असा कंप्लीट होतो तो डिस्टन्स असतो 34 एंगस्ट्रॉम मध्ये. मग एक पूर्ण जे हेलिक्सचं कंप्लीट टर्न आहे त्याच्यामध्ये एकूण जर फिगरमध्ये तुम्ही जर मोजले तर 10 स्ट्रँड तुम्हाला सापडतील. मग एकूण 34 एंगस्ट्रॉम असेल तर एका सिन्स ईच न्यूक्लियोटाइड ऑक्युपाइज 3.4 एंगस्ट्रॉम डिस्टन्स. 34 ह्या पूर्ण टर्नला आहे. त्यानुसार मग एका ह्याच्यात 10 असतात. मग 34/10 that is 3.4 एंगस्ट्रॉम डिस्टन्स. इन दिस वे 10 मोनोन्यूक्लियोटाइड ऑकर पर कंप्लीट टर्न. असं आपण एका युनिटचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही आता फिगर जी आहे तिचा नीट निरीक्षण करा आणि याच्या पुढचं आरएनएचा अभ्यास आरएनए आणि प्रोटीन सिंथेसिसचा आपण पुढच्या व्हिडिओत करू. तर एवढं नीट वाचा, स्ट्रक्चर ऑफ डीएनए नीट लक्षात ठेवा आणि हे पाठांतर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला आता लागाच. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अभ्यासही करा. धन्यवाद.